दादांसोबतचं तुमचं नातं कसं अरे होतं? दादा म्हणजे दादाच आहेत ना. दादा अजितदादांबरोबरचं माझं नातं फारच चांगलं होतं आणि नेते होते आमचे. आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि मला आठवतं आहे की ज्या वेळेला मी पार्टी सोडली त्यावेळेला मला खूप नेत्यांचे फोन येत होते, पण मला कोणाशी बोलायचीच इच्छा नव्हती. मला दादांचा फोन आला की हे जे काही मी ऐकतोय खरं आहे का चित्राताई? मी म्हटलं हो दादा, मी आता, आणि मी त्यावेळेला साहेबांकडेच चाललेले आहे. म्हटलं मी साहेबांकडेच चालली आहे, साहेबांच्या हातामध्ये रेजिग्नेशन द्यायला चालली आहे म्हटलं. त्यावेळेला दादा मला म्हणले की मी काय तुम्हाला मदत नाही करू शकलो, मला परिस्थिती माहिती आहे. पण त्यांनी मला हे आवर्जून विचारलं. बघा हे कसं असतं, एक दादा आहे ना, दादा म्हणजे आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो. दादांनी मला विचारलं की तुम्ही देवेंद्रजीच्या थेट संपर्कात आहात की मध्ये कोणी आहे? हा दादांचा प्रश्न होता. म्हणजे काळजी होती काळजी होती. प्रकारची. मी म्हटलं नाही दादा, मी थेट संपर्कामध्ये आहे आणि मला वाटतं 2 दिवसांनी 30 तारखेला प्रवेश होणार होता. तर दादा माझा ठीक आहे ताई, तुम्हाला खूप शुभेच्छा. हे माझं पक्ष सोडताना झालेलं दादांचं आणि माझं वाक्य. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीत आले. कित्येंदा भेटलो, दादा पण नमस्कार. सरकारमध्ये एकत्र आल्यावर मग त्यांचं काय? खूप छान. म्हणजे आमचा गांधी हॉस्पिटलचा एक प्रश्न होता. बऱ्याच वर्षाची ग्रॅज्युएटी वगैरे थांबलेली होती. 15-20 वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता. दादा फायनान्स मिनिस्टर होते. मग त्यांच्याकडे मी गेले. काय घेऊन आला ताई? म्हटलं असं असेल. लगेच म्हणाले कशाला आपण थांबवतोय. लगेच त्यांची ती कामाची स्टाईल होती. लगेच समोर फोन लावला, चित्राताई येत आहेत, हे असं असं आहे आणि ते बघून तुम्ही त्यांना सांगायचं आहे. आणि तुम्हाला सांगते की अर्थात फॉलोअप घ्यावाच लागला. आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये ते कामही झालं. दादांची आणि माझं शेवटचं बोलणं तुम्हाला मी सांगते. हिवाळी अधिवेशन होतं आणि जयचं लग्न ठरलं होतं. तर त्यावेळेला की लग्नाहून आले होते असं काहीतरी होतं आणि मी जेवणाच्या इथून बाहेर येताना दादा आणि सगळे असे जात होते. तर मी आवाज दिला, दादा. दादा म्हणले हा ताई बोला, असं मागे वळून म्हटलं छान झालं लग्न आणि आता आमचे दादा सासरे झाले. इतकं गोड हसले त्यावेळेला. धन्यवाद म्हणत ते निघून गेले. एवढंच माझं त्यांचं ते शेवटचं होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक आठवण, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फोन आला. माझा फेब्रुवारीमध्ये वाढदिवस असतो. त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की अरे तुमची हीच बर्थ डेट आहे ना? तर मी म्हटलं हो. म्हटलं कशासाठी? विचारत नाही दादा तुम्हाला फोन करणार आहेत ना, सकाळी फोन येईल ताई, तुम्हाला माहिती आहे सकाळी लवकर दादा फोन करतात, तर तुम्हाला विश करायला फोन येईल आणि त्याच्यासाठी आम्ही कन्फर्म करून घेतो आहे तारीख आणि सगळं बरोबर आहे का. त्या दिवशी काय दादांचा फोनच नाही आला. 28 तारखेला जसा प्रकार घडला आणि पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस होता, तो एक त्यांच्याशी संबंधित आपण म्हणतो ना एक आठवण की दादा तुम्हाला फोन करतील, तो फोन मिस झाला.